माझ्याकडे एक क्लायंट 20,000ची एस-आय-पी करायला आला होता. पण आम्ही त्याची एस-आय-पी थेट सुरू न करता आधी त्याचे सध्याचे उत्पन्न, त्याचा खर्च, त्याची सध्याची लाईफस्टाईल आणि त्याचे फ्युचर गोल्स ह्याचं ॲनालिसिस केलं. आणि ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की ते फक्त 20,000ची एस-आय-पी नाही, तर 1,00,000 रुपयाची एस-आय-पी करू शकत होते. ते पण त्यांच्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये कुठलीही तडजोड न करता. आता फरक बघा, जर त्यांनी 20,000ची एस-आय-पी 15 वर्ष केली तर त्यांचे जवळजवळ 1 कोटीचा कॉर्पस तयार होऊ शकतो. पण हेच जर का त्यांनी 1,00,000ची एस-आय-पी 15 वर्ष केली तर तोच कॉर्पस 5 कोटींपर्यंत होऊ शकतो. म्हणजेच फरक फक्त एस-आय-पीच्या रकमेचा नाही, फरक आहे नुसती बचत करण्यामध्ये आणि योग्य आर्थिक नियोजन करून संपत्ती निर्माण करण्यामध्ये. म्हणून आयुष्यात योग्य फायनान्शियल ॲडवायझर किंवा मेंटर असणे खूप गरजेचे आहे. तो फक्त गुंतवणूक सांगत नाही, तर तुमची खरी आर्थिक क्षमता ओळखून तुमच्या भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करतो. तुम्हालाही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल तर आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.